जय जय राम कृष्ण हरी
पाचे अंगणी
पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती, एका गुंतुनिया राहती, कैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची रोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवना, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं द्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासी राणा शिवचंद्रपुरी फणींद्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य
असे असणारे पैठण्यवासी श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट सांसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा किंवा उपदेश करणारा 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, आज या ठिकाणी कीर्तनाला सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, अति महत्त्वाचं आहे. कशा निमित्त कार्यक्रम आहे सगळ्यांना माहिती आहे, ज्ञात आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणे हे सांगणाऱ्याचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असतं. या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई दामू घेड या आजींचा आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध विधीचा कार्यक्रम आहे. आज 1 वर्षांपूर्वी आजी इहलोकीची यात्रा संपवून तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. आजींच्या पश्चात त्यांचा खूप मोठा असा परिवार आहे. त्यांचे पुतणे आहेत, मुली आहेत. त्यांचे पुतणे श्री विष्णू अण्णा घेड, ज्ञानेश्वर बाबूराव घेड, रामदास बाळू घेड, प्रकाश संतू घेड, संजय संतू घेड, तसेच विजय बाबूराव घेड अशी त्यांची ही पुतणी आहेत. तसेच त्यांच्या 6 मुली आहेत. बाबा आजींना मुलगा नाही, त्यांच्या 6 मुली आहेत. त्यांच्या 6 मुलींनी आज या ठिकाणी घडवून टाकलेला हा कीर्तनाचा सोहळा. बघा, त्यांच्या मुली आहेत हौसाबाई बाळासाहेब मांजुळकर, शोभाबाई मधुकर कदम, विमलबाई भगवान कातोरे, तानुबाई शिवाजी शिंदे, अलकाबाई त्र्यंबक हळदे, तसेच गंगा भागीरथी मंदाबाई हरिश्चंद्र शिरसाट असा त्यांचा खूप मोठा असा घेड परिवार. आणि या घेड परिवाराला अनाथ करून त्या 1 वर्षांपूर्वी तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. काही वेळ मी तुमच्यासोबत बोलणार आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. बघा, या जगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये ज्या ज्या प्राण्याचा पशुचा जन्म झालाय ना, त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं. इथे राहायला तुम्ही आलाय का? आपण सर्वजण मरण्याकरता आलोय. आज सेवेसाठी जो अभंग घेतलाय तो एकनाथ महाराजांचा आहे. आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे की एकनाथ महाराजांनी या अभंगाद्वारे सर्व जगाला जीवाला उपदेश केला आहे की जन हो माय बाप हो. आणि अमूल्य किमतीचा असा मनुष्य देह, देवाला हित न मिळणारा असा मनुष्य देह. कारण स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा, हे मृत्यू लोकी भवा जन्मामा. स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा का करतायत? तर याचं उत्तर तुकोबरायांनी पुढे सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनी अनंत गाऊ किती, नारायण नामे हो जीवनमुक्त. स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य देह, मनुष्य जन्म आपल्याला सर्वांना मिळाला आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. एकनाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. आकाशामध्ये पक्षी असतात, चिमणी, साळुंकी, कावळा. सकाळी सकाळी आपल्या अंगामध्ये उतरतात, येऊन दाणे खातात, दाणे टिपतात. आणि दाणे खाऊन झाले की क्षणाचाही विलंब न करता ते लगेच भुर्क उडून जातात ना. बस तैसे असावे संसारी. पण कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपले कर्म संपत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्या पाप पुण्याचा घडा भरत नाही तोपर्यंत. आणि एकदा का आपले कर्म संपले, एकदा का आपल्या पाप पुण्याचा घडा भरला की मग आजीप्रमाणे जाऊ देवाचे गावा, देव देईल विसावा, देव विसावा देईल, याप्रमाणे संत महात्म्यांच्या इथून निघून जायचा हा त्याचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल.
कली उतरती तैसे विठ्ठल विठ्ठल आता हा झाला आहे अभंगाचा सरळ सरळ अर्थ, अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. समजल्या ना तुम्हाला? समजले का पाठीमागे? बोलत चला. समजल्या का? मग जाऊ का? नको ना? मग बोलत चला. काही टेन्शन मध्ये आहेत का तुम्ही? काही टेन्शन मध्ये दिसताय? प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. काही फुल्ल दिसतंय पाण्याने. फ्रेश बसा आणि आपण संवाद करून कीर्तन करूया. काही वेळ मी तुमच्यासोबत बोलणार आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल विठ्ठल. बघा, जो अभंग निवडला आहे तो एकनाथ महाराजांचा आहे. कोण एकनाथ महाराज बरं? कोण एकनाथ महाराज? या जगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आजपर्यंत जेवढे काही संत होऊन गेले, त्या सर्वांपैकी ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं ते म्हणजे एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये शास्त्रकाराने सर्व संत महात्म्याने 3 उक्त्या दिल्या बाबा. एकनाथ महाराज शांत आहे, एकनाथ महाराज संत आहे आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहे. अशा 3 उक्त्या एकनाथ महाराजांना दिलेल्या आहेत. काही लोक शांत असतात पण संत नसतात, काही संत असतात पण शांत नसतात, काही संतही नसतात, शांतही नसतात आणि श्रीमंतही नसतात. पण एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज शांत होते, एकनाथ महाराज संत होते आणि एकनाथ महाराज श्रीमंत होते. अशा 3 उक्त्या एकनाथ महाराजांना दिल्या. कोण एकनाथ महाराज बरं? श्रीमंत एकनाथ महाराज. किती श्रीमंत एकनाथ महाराज? एकनाथ महाराजांची श्रीमंती 2 प्रकारची बघा. एक व्यावहारिक श्रीमंती आणि एक पारमार्थिक श्रीमंती. व्यावहारिक श्रीमंती हे सांगते एकनाथ महाराज किती श्रीमंत होते बघा. एकनाथ महाराजांच्या घरी रोज कथा असायची आणि जो कोणी कथा ऐकायला येईल त्याला एकनाथ महाराज 5 किलो डाळ आणि 1 किलो गुळ द्यायचे. इतके श्रीमंत एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराजांच्या रोज घरी कथा असायची. अजून आता ही झाली व्यावहारिक श्रीमंती. आता पारमार्थिक श्रीमंती बघू. एकनाथ महाराज किती श्रीमंत होते तुम्हाला माहिती का? या दोघी जणी कधीच एकत्र येत नाही. कोणत्या दोघी जणी? या दोघी जणी कधीच एकत्र येत नाही. कोण? लक्ष्मी आणि सरस्वती. ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे सरस्वती कधीच येत नाही आणि ज्या ठिकाणी सरस्वती आहे तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. जीवाच्या जीवलग मैत्रिणी, जीवाच्या जीवलग सख्या बहिणी पण एकत्र कधीच नांदत नाही. म्हणजे सरस्वतीचा वास हा ब्राह्मणांच्या घरी आणि लक्ष्मीचा वास हा मारवाडी कुटुंबात आहे. बघा, तो मारवाडी समाज खूप श्रीमंत आहे. त्यांच्या जर कोणी एखादा व्यवसाय करायचा ठरवला तर ती लोक एकमेकांना आतमधून मदत करतात, तो व्यवसाय मोठा करू लागतात. त्यांच्यात कितीही वादविवाद असू द्या पण ती लोक कधीच त्यांचे वाद चव्हाट्यावर आणून देत नाही. आणि आपली लोक साऱ्या गावाच्या समोर नाही का. म्हणजे लक्ष्मीचा वास हा मारवाडी कुटुंबात आहे आणि सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे. दोघी एकत्र कधीच नांदत नाही पण दोघींची एक दिवस भेट झाली विल्होळीला, कृष्णा गार्डनला. दोघींची भेट झाली आणि सरस्वतीने लक्ष्मीला प्रश्न विचारला. म्हटले, का ग लक्ष्मी, मी जिथे राहते तिथे तू का नाही राहत? तेव्हा लक्ष्मी सांगू लागली, अगं सरस्वती, तू का नाही राहत? मी जिथे राहते तिथे तू का नाही राहत? तेव्हा सरस्वती म्हटली, तू सांग. म्हटले, तू का नाही राहत? तेव्हा लक्ष्मी सांगू लागली, अगं सरस्वती, ब्राह्मण मंडळी खूप चांगली आहे ग पण मला त्यांची भीती वाटते. का बरं भीती वाटते? तेव्हा लक्ष्मी सांगू लागली सरस्वतीला, ऐक सरस्वती, एका आज अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. अगं सरस्वती, एका ओंजळीत ज्यांनी
लक्ष्मीचा पिता हा समुद्र आहे आणि त्या समुद्राला एका उंजळीत ज्यांनी प्राशन केलं ते अगस्त्य ऋषी कोण होते? ब्राह्मण होते. म्हणून मला त्यांची भीती वाटते. बरं, लक्ष्मी पुढे बोल. बंधू धाकुलताक्ष द्विजवर शापेक्षया घालिला. अगं सरस्वती, माझा छोटा बंधू चंद्र, त्या चंद्रालाही शाप देऊन टाकला आणि त्या चंद्राला शाप देणारे गौतम ऋषी सुद्धा कोण आहे? ब्राह्मण आहे. म्हणून मला त्यांची भीती वाटते. अजून बोल लक्ष्मी, पुढे बोल. ऐके मत पतिते पदेशी नविले. अगं सरस्वती, माझ्या नवऱ्याच्या म्हणजे भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारणारे भृगु नावाचे ऋषी सुद्धा कोण होते? ब्राह्मण होते. म्हणून मला त्यांची भीती वाटते. आणि ऐके मत पतिते पदशी नविले, ऐसी द्विजांची लीला. म्हणून ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे सरस्वती येत नाही आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी येत नाही. पण या दोघींना एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ ज्यांनी केला ते पैठणचे एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराज श्रीमंतही होते आणि एकनाथ महाराज ब्राह्मणही होते. आज त्या एकनाथ महाराजांचा या ठिकाणी अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धयन्ति इति श्राद्धः. आपले जे गेलेले पूर्वज आहेत त्यांच्यावरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने केला जाणारा विधी याचं नाव आहे वर्ष श्राद्ध. आता बघा महाराज, काही लोकांचा समज आहे माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळंच. असं नसतं बरं का. माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. मग माणसाचं शरीर मरत असतं, आत्मा हा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. माणसाचं शरीर फक्त मरत असतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना हेच बोलले, म्हटले अर्जुना, नैनम छिन्नाति शस्त्राणि नैनम दहति पावकोन न चैनम क्लेदयन्त्याको न शोषयति मारुतः. भगवान कृष्ण म्हटले अर्जुना, आत्म्याला मरण नाही, आत्मा हा अमर आहे. मग आत्मा हा करतो काय? तर वासांसी जीर्णानी यथा विहाय. बघा, आपले कपडे फाटले, तुटले, जुने झाले, आपण काय करतो? आपण फेकून देतो, जाळून टाकतो, नाही का? तसंच त्या आत्म्याचा आणि शरीराचा करार झालाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80 आणि तो करार एकदा संपला, पहिलं शरीर खाली पडलं की तो आत्मा त्या शरीरामधून निघतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि पहिलं शरीर खाली पडलं की हे वारले असे म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. विठ्ठल विठ्ठल. शरणभंगुर नाही भरत, शरणभंगुर नाही भरत, वारी सावध तुळा माझ्या हाता, वारी सावध तुळा माझ्या हाता, वारी सतत गळा पडे माता, वारी सतत मग गळा पडे माता. Rama
वाजलेच पाहिजे. आणि चाल आवडली नाही, प्रमाण आवडली नाही की टाळ्या वाजवायच्याही नाही आणि इथून जाऊ नका. टाळ्या वाजवत चला. किती सुंदर महाराजांनी प्रमाण दिले. क्षणाचाही माणसाचा या ठिकाणी भरोसा नाही. कोण कधी मरेल सांगता येत नाही, कोणाची भेट कधी ठरेल शेवटची सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत कसं राहा याचं उत्तर नाथ महाराजांनी या अभंगात सांगितलंय. बघा, एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे महाराजांची. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगामध्ये जी काही लोक आहेत म्हणजे आपण सर्वच, त्या प्रत्येकाचे उभ्या आयुष्यामध्ये 3 सोहळे साजरे. पहिला आहे जन्म सोहळा, दुसरा आहे लग्न सोहळा आणि तिसरा आहे मृत्यू सोहळा. ज्यांचा जन्म सोहळा झाला त्यांचा लग्न सोहळा हा ठरलेला आहे आणि ज्यांचा लग्न सोहळा झाला त्यांचा मृत्यू सोहळा हा होतच असतो. कदाचित आपण मधला सोहळा चुकवू शकतो, तो म्हणजे लग्न सोहळा. वाटलं ब्रह्मचारी राहायचं, राहिले. लग्न नाही करायचं, नाही केलं. पण जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा आजपर्यंत कुणालाही चुकलेला नाही असा या ओवीचा अर्थ आहे. या जगात कोण कधी मरेल सांगता येत नाही. इथे फक्त 7 लोक आहेत, त्यांना कधीच मरण नाही, ते अमर झाले, त्यांना 7 चिरंजीव असं म्हटलं जातं. कोणती 7 लोक बरं? ऐका. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानास्य विभीषणः कृपः परशुरामास्य सप्तैते चिरंजीविनः. अश्वत्थामा, बलिराजा, व्यासमुनी, कृपाचार्य, हनुमान, परशुराम आणि विभीषण अशी 7 लोक आहेत, त्यांना कधीच मरण नाही, ते अमर झाले. आता त्यांना का बरं मरण नाही? तर ती 7 लोक जेव्हा स्वर्गामध्ये होते ना तेव्हा त्यांनी अपेक्षा केली होती आम्ही या जगामध्ये जाऊ, या मृत्यू लोकामध्ये जाऊ, देवाचं नामस्मरण करू आणि आमच्या जीवनाचा उद्धार करू. म्हणून ती 7 लोक या जगामध्ये आले, मृत्यू लोकामध्ये आले, देवाचं नामस्मरण केलं आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला. आता मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, बाबा इथे राहायला जर 7 लोक आले, मग मरायला किती लोक आले? आपण सर्वच लोक या ठिकाणी मरण्याकरता आलोय. पण तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला, कालपर्यंत किती लोक वारले, आज किती मरणार आहे आणि उद्या किती मरणार आहे? आजा मेला पंजा मेला पाप वसला गेला. आजा मेला पंजा मेला पाप वसला गेला. देख सके तसला तू पण तोही कैसा केला. देख सके तसला तू पण तोही कैसा केला. काही विसरताय का तुम्ही? विसरत जाऊ नका बरं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बंतू दोही कैसा झाला. माऊली म्हणतात कालपर्यंत कोण वारलं? कालपर्यंत आपले आजोबा वारले, आजोबांच्या वयातील माणसं वारले, आपले पंजोबा वारले, पंजोबांच्या वयातील माणसं वारले, आपले वडील वारले, वडिलांच्या वयातील माणसं वारले. मी आज किती मरणार आहे? देखत देखत नातू बंतू दोही कैसा झाला. माऊली म्हणतात कदाचित आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं सुद्धा मरतील, काहींची वारली सुद्धा. आई वडील जिवंत आहेत परंतु मुलं या जगामध्ये
आहे. कसं काय? कारण अहो देवाला माहिती होतं आपण संपूर्ण जग निर्माण केले, संपूर्ण विश्व आपण निर्माण केलंय, सगळ्यांकडे लक्ष द्यायला आपल्याला जमणार नाही. म्हणून देवानं काय केलं बरं? देवानं सटवी नावाचा जोडीदार निर्माण केला. आता सटवी म्हणजे कोण बाबा? सटवी म्हणजे कोण? महिला मंडळ. सटवी म्हणजे कोण? बाळाचा जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी जी येते आणि बाळाचं भविष्य लिहिते तिला म्हणतात सटवी माता. सटवी माता येते, बाळाच्या समोर बसते, हातात लेखणी घेते आणि बाळाचं भविष्य लिहिते. आणि भविष्य लिहून झाल्यावर आपल्याकडे म्हणजे दिवे लावण्याचा कार्यक्रम आहे, पाची पुजण्याचा कार्यक्रम आहे. आता पाची का पुजतात, दिवे का लावतात? दिवे लावण्याची सुद्धा 2 कारण. कोणती 2 कारण? पहिलं कारण म्हणजे असं, दिवा हे प्रकाशाचं साधन आहे, प्रकाशाचं माध्यम आहे. जुन्या काळामध्ये लाईट होती का? जुन्या काळामध्ये लाईट नव्हती, तेव्हा आपण काय करायचो? दिवे लावायचो. अजून सुद्धा बघा, पावसाचे दिवस आहेत सध्या, लाईट काही राहत नाही, मग आपण काय करतो? घरात दिवे लावतो. म्हणजे दिवा हे प्रकाशाचं साधन आहे, प्रकाशाचं माध्यम आहे. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे असं, दिवा हे अग्निदेवाचं प्रतीक आहे. अग्निदेवाच्या साक्षीने सटवी माता येते आणि बाळाचं भविष्य लिहिते. सटवी माता येते, बाळाच्या समोर बसते, हातात लेखणी घेते, विचार करते, हा मागच्या जन्मामध्ये कोण होता, हा कोणत्या कारणाने वारला होता, हा या जन्मामध्ये कोण होणार आहे, कधी मरणार आहे, याला कोणती बायको असणार, कोणत्या गावची असणार, याला किती मुलं होणार, त्यात किती वाचणार, किती मरणार, हे सगळं सटवी माता लिहून ठेवत असते. आणि सटवीने जसं लिहून ठेवलं आहे सगळं तसंच घडत असतं. सटवीने आजपर्यंत जे काही लिहून ठेवलंय आजपर्यंत कोणीही पुसू शकला नाही आणि पुसू सुद्धा शकत नाही. सटवी जसं लिहून ठेवते सगळं तसंच घडत असतं. त्यामुळे देवाचा आणि आपल्या पुन्हा मेल्याचा काही संबंध नाही. देवाला दोष देऊ नका. इथे या ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्या पापाने घडत असतात, आपल्या कर्माने घडत असतात. बघा
थंडीचा महिना होता. अशी वेळ साधून माझी 100 मुलं का मेली हा जाब विचारण्याकरता भगवान कृष्णांकडे धृतराष्ट्र आले आणि रागासंतापामध्ये प्रश्न विचारू लागले. आता राग येणं साहजिकच आहे. महिला म्हणजे माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला. आपलं जर छोटंसं बाळ मुलगा कुणी अंगणात खेळत असेल, शेजारच्या मुलाने येऊन त्याला काही खोडी काढली, चिमटा घेतला, आपल्याला किती राग येतो. तेव्हा धृतराष्ट्रांची 100 मुलं मेली होती, त्यांना किती राग आला असेल नाही का. धृतराष्ट्र आले रागासंतापामध्ये प्रश्न विचारू लागले. म्हणे अरे देवा, अप्पल मोठ्यामध्ये भेदभाव करतोस. आम्ही सगळे भक्त मिळून तुला देव मानतो म्हणून तू देव आहेस, नाहीतर तुला कोण देव म्हणणार. असं म्हटल्याबरोबर भगवान कृष्ण एकदम चकित झाले. भगवान कृष्ण विचार करू लागले, अरे सकाळी सकाळी माणसं थंडीने गारठलेली असतात आणि तुम्ही एवढे तापलेले, एवढं झालं काय. अरे देवा, झालं काय म्हणून विचारतो. माझी 100 मुलं मेली, एकदा पण धावून नाही आला तू, आणि हे 5 पांडव वाचले. हा न्याय कुठला आहे, हा भेदभाव कुठला. तेव्हा भगवान कृष्णांच्या लक्षात आलं. भगवान कृष्ण म्हटले, धृतराष्ट्रा जरा तुम्ही शांत व्हा, माझ्या समोर बसा, मी तुम्हाला पटवून सांगतो. म्हटले तुम्हाला आठवण करून देतो तुमची 100 मुलं का मेली. भगवान कृष्णांच्या समोर धृतराष्ट्र बसले आणि भगवान कृष्णांनी धृतराष्ट्रांच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखं केलं आणि हात ठेवल्यासारखं केल्यानंतर धृतराष्ट्रांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे मागच्या जन्मातलं आठवलं. मागच्या जन्मामध्ये हाच धृतराष्ट्र एका राजाचा मुलगा होता, म्हणजे राजपुत्र होता. एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेलेला असताना दिवसभर फिरला पण शिकार काही मिळाली नाही. शेवटी सूर्य अस्ताला चालला होता, रात्रीची वेळ होत होती, अंधार पडत होता. विचार केला, अरे रात्रीची वेळ होत आहे, अंधार पडत आहे, उद्या सकाळी आपण शिकारीसाठी पुन्हा येऊ. म्हणून तो घरी यायला निघाला. पण काय झालं, घरी येत असताना त्यांचं लक्ष एका अशा ठिकाणी गेलं की ज्या ठिकाणी एका मोठ्या गवताचा गंधाचा आश्रय करून एका सर्प आणि सर्पिणीने 100 पिलांना जन्म दिलेला होता. यांनी हे बघितलं, जवळ गेले. दिवसभर फिरल्याचा राग बाबा आणि शिकार न मिळाल्याचा राग त्यांनी त्या पिलावरती काढला. म्हणजे काय केलं, त्या गवताच्या गंधासोबत त्या 100 पिलांना आग लावून टाकली आणि त्या गवताच्या आगीमध्ये 100 पिलं जळून खाक झाले, राख झाले, भस्म झाले. तेव्हा भगवान कृष्ण म्हटले, काय धृतराष्ट्रा, आठवतो का म्हणे आपला पराक्रम, काय पराक्रम केला होता आपण. तेव्हा धृतराष्ट्र काहीच बोलला बाबा, काहीच बोलला, एकदम शांतपणे स्तब्ध होतो. तेव्हा भगवान कृष्ण म्हटले, आता जर तुम्ही बोलणार नसेल तर मीच बोलतो. म्हटले ऐका, तुमची 100 मुलं का मेली तुम्हाला समजलं, पण तुम्ही जेव्हा त्या 100 पिलांना जाळून मारलं होतं ना, तेव्हा तुम्हाला दोन्हीही डोळे होते आणि आज एकही डोळा नाही. माहितीये का. तेव्हा भगवान कृष्ण सांगू लागले, अरे धृतराष्ट्रा, तुम्ही तेव्हा त्या पिलांना जाळून मारलं, निघून आले, पण ते सर्प आणि सर्पिण दोघे नवरा बायको त्या ठिकाणापर्यंत आले, आपल्या पिलांना शोधू लागले. इकडे तिकडे खूप शोधलं, पिलं काही सापडली नाही. शेवटी त्यांचं लक्ष त्या राखेच्या ढिगाऱ्यापर्यंत गेलं. दोघे नवरा बायको जवळ आले, विचार करू लागले, आपले पिलांना कोणीतरी जाळून मारलं. कोणी मारलं असेल बरं. दोघेही नवरा बायको रडायला लागले आणि रडत असताना दोघांनीही आपले डोळे फोडून घेतले. पण डोळे फोडत असताना असा शाप दिला की ज्याने कोणी आमच्या 100 पिलांना जाळून मारलं असेल ना, तो सुद्धा भविष्यामध्ये अंधराज. त्याला म्हणतात कर्म, कर्मगती. मोठमोठ्यांना कर्म चुकलेली नाही. मोठमोठ्यांना कर्म ही भोगावीच लागतात. माणसाने देवाला नाही घाबरायचं, कर्माला घाबरायचं. एक वेळेला देव माफ करतो पण कर्म माफ करत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे माणसाने कर्म चांगलं करा. माणसाला जन्माला येण्यासाठी 3 कारण आहे बरं का बाबा. पहिलं कारण आहे कर्म,
जन्मा येतो प्राणी नरदेहा योगी हानी केली. मागल्या जन्मातलं आपलं पाप पुण्य एकत्र सारखं समान झालं की माणूस पुन्हा माणूस रूपाने जन्माला येत असतो. आणि मरायच्या वेळेला माणसाला जी इच्छा होते, जी वासना होते, त्याप्रमाणे माणसाला पुढचा जन्म मिळत असतो. बघा, दिवसभर आपण सर्व माणसं काम करतो, रात्री जेवण करून आपण अंथरुणावरती पडतो. रात्री अंथरुणावरती पडल्या पडल्या लगेच आपल्याला झोप लागते का? नाही. मग आपण सकाळी उठल्यापासून काय केलं, कोणत्या पाहुण्याला भेटलो, काय खाल्लं, कुठं कुठं फिरलो, असे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये तेव्हा सुरू असतात. आणि ते विचार करता करता कधी आपल्याला झोप लागून जाते ते आपल्याला सुद्धा कळत नाही. मग आपण जसा विचार करतो ना त्यावेळेला, त्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडतं की नाही? पडतं की नाही? आपण झोपायच्या वेळेला जो विचार करतो त्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडतं. आपली मन आहे बघा, मनी वसते स्वप्ने दिसे. आपण जो विचार करतो त्याप्रमाणे स्वप्न पडतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मरायच्या वेळेला कोणती इच्छा होते, कोणती वासना होते, त्याप्रमाणे माणसाला पुढचा जन्म मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल अरण्यात आले, तपश्चर्या चालू केली. त्यांचा नियम होता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, 4-4:30 वाजता उठावं, नदीवरती जावं, स्नान करावे, वरती यावं, देवपूजा करून ध्यान धारणेसाठी, तपश्चर्येसाठी बसावं, असा त्यांचा नियम होता. ते ज्या नदीवरती ध्यान धारणा करायचे त्या नदीचं नाव होतं गंडकी नदी. त्या गंडकी नदीच्या तीरावर एक वृक्ष होता. त्या वृक्षाभोवती एक पार तयार केलेला होता. त्या पारावरती बसून जडपडत राजा ध्यान धारणा करायचे, तपश्चर्या करायचे. एक दिवस अशी घटना घडली, जडभरत राजा तपश्चर्यासाठी बसणार, ध्यान धारणेसाठी बसणार. तेच एक गर्भ अवस्थेमध्ये असलेली हरणी त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता पाणी पित असताना तिला एका मोठ्या वाघाची डरकाळी ऐकू आली. बिचारी घाबरली, विचार करते आपल्या पोटामध्ये बाळ आहे, आपल्या पोटामध्ये पाडस आहे, आता हा वाघ आपला सिंह आपल्याला खाणार. घाबरली, बिचारी पळू लागली. पण पळत असताना तिचा गर्भपात झाला. म्हणजे काय झालं, ती पळून गेली, पण ते बाळ तिचं ते पाडस, ते हरण त्या पाण्यामध्ये पडलं. जडभरतांनी हे बघितलं. जडभरत राजा विचार करताय, अरे करता करता पालन पोषण करणारा परमेश्वर आहे, पण मूर्ती रूपाने मी इथे उपस्थित आहे, मी याची मदत केली पाहिजे. जडभरतांनी लगेच खाली उडी मारली, त्या बाळाला त्या पाडसाला वरती आणलं, शेकवलं आणि जडभरत राजा त्याचा सांभाळ करू लागले. एका दोरीला बांधून ठेवलं त्यांनी. त्यांची ध्यान धारणा आटपून ते ओलं ओलं गवत कापून आणायची, त्या हरणाचा सांभाळ करू लागले, त्याला खाऊ पिऊ घालायचे. नंतर पाडसाचं रूपांतर हरणात झालं आणि एक दिवस ते त्यांच्या हातातून निसटलं. आता नैसर्गिक क्रिया आहे, माणूस एका ठिकाणी थांबत नाही, तेव्हा तो प्राणी आहे, कसं काय एका ठिकाणी थांबणार? जडभरतांना फार वाईट वाटलं. जडभरत राजा सारखं चिंतन करायचे, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. त्यातच त्यांचा मृत्यू काळ जवळ आलेला होता आणि त्यातच ते मृत झाले. आणि हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता मरण आलं आणि परिणाम पुढचा जन्म झाला तो गातला
वा वा, खूप सुंदर. आवडले नाही का काय नसाल? पाठीमागे आवडलेली नाही का? जाऊ का आम्ही? जाऊ का? बघा, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. आकाशामध्ये पक्षी असतात, ते आपल्या अंगणामध्ये उतरतात, येऊन दाणे खाऊन झाले की ते लगेच उडून जातात ना. बस तैसे असावे संसारी. आणि अजून तुम्हाला जर संसारात सुखी व्हायचं आहे तर तुम्ही काय करा याचं उत्तर एकनाथ महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या शब्दात. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. हे गोवंता जनाची तोरी, गोवंता जनाची तोरी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. जवळी जाती नाती तोरी, जवळी जाती नाती तोरी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. वा वा वा. मस्त मस्त. बघा, जोवरी प्राचीनाची दोरी, म्हणजे जोपर्यंत ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही तोपर्यंत, आणि आपल्या पाप पुण्याचा घडा भरत नाही. एकदा का आपले कर्म संपले, एकदा का आपल्या पाप पुण्याचा घडा भरला की मग इथून निघून जायचं. आणि बघा, एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करा आणि भजन करा. बघा, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा दुसरी म्हणजे विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही आणि सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. अहंकार कधी असू द्यायचा नाही. ज्यांचे कुणाचे आई वडील वारले आहेत त्यांच्या
ठेवायचं आणि परमेश्वराचं भजन करायचं. कधीच कुणाला कमी समजू नका, कधीच कुणासोबत वैर ठेवू नका. हे सध्या कलियुग आहे महाराज. इथे लोकांची मती भ्रष्ट झालेली आहे. कोण कधी कसा काटा काढेल काही सांगता येत नाही. कधीच कुणाला कमी समजू नका. इथे वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे कधीच कुणाला कमी समजायचं नाही. सुरुवातीला खोट्याला न्याय मिळतो, पण उशिरा विजय हा सत्याचाच होत असतो. सुरुवातीला खऱ्याला न्याय मिळत नाही ताई, शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. त्यामुळे कधीच कुणाला कमी समजायचं नाही. झोपडीत राहणाऱ्यांनी कधीच असा विचार करायचा नाही की मी बंगला बांधू शकत नाही, आणि बंगल्यात राहणाऱ्यांनी असा येडपटपणा कधीच करायचा नाही की मी आयुष्यभर बंगल्यात. वेळ बदलली, झोपडीचा बंगला होऊ शकतो, आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कधीच कुणाला कमी सांगायचं नाही, वैर कधी कुणाशी ठेवायचा नाही. इथे कोण कधी कसा काटा काढेल काही सांगता येत नाही. त्यामुळे वैर कधी कुणाशी ठेवायचा नाही. ज्यांचे कुणाचे आई वडील वारले असतील, इथून मागे जर कुणाचे आई वडील वारले, इथून पुढे जर कुणाचे वारले, तर त्यांची राख नदीमध्ये नेऊन टाकू नका. नदीचं प्रदूषण टाळा. ती राख आपल्या घरी घेऊन या, आपल्या शेतात घेऊन जा, किंवा आपल्या अंगणामध्ये घेऊन जा. 2 खड्डे खणा, 1 वर्षभर फक्त त्या झाडाला पाणी घाला, परत पाणी सुद्धा घालू नका. पण तुमची आई जशी तुम्हाला प्रेमाची सावली देईल ना, तसं ते झाड तुम्हाला त्याची सावली देईल. महिला मंडळ, तुम्ही जर कधी माहेरला गेला, तुमची आई कधी तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवते का? नाही. आपल्या पिशवीमध्ये काही ना काही टाकूनच देते. कधीच आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही. पण एक सांगू का तुमच्याकरता, तुमची आई वारली ना की तुमचा हक्काने चप्पल काढण्याचा उमरा तुमच्याकरता कायमचा दुरावलेला असतो. मग मी असं म्हणणार नाही की तुमचे भाऊ-भाऊजे वाईट आहे. काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, पहिल्यासारख्या गोष्टी आता घडत नाही. त्यामुळे आपण सुद्धा कुठली अपेक्षा ठेवायची नाही. आणि आई वडिलांची किंमत जिवंतपणी कळत नाही. आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत कळत असते. त्या ठिकाणी तुम्ही असो, मी असो, अजून कोणी असो, आई वडिलांची किंमत जिवंतपणे कळत नसते. डोक्याला चटके बसले की मग आई वडिलांची किंमत कळते. डोक्याला चटके म्हणजे उन्हाचे का? उन्हाचे चटके नाही. मग आई वडील गेल्यानंतर भाऊबंद पाठ फिरवतात, नातेवाईक वाईट बोलतात. मग तेव्हा इतके वाईट प्रसंग आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. खूप अडचणींमध्ये आपण तेव्हा सापडतो. मग तेव्हा आपल्याला आई वडिलांची आठवण. आई वडील जिवंत होते तेव्हा नाही आले का वाईट प्रसंग? खूप आले. पण तेव्हा ते जिवंत होते ना, ते तिकडच्या तिकडच निस्तरायचे. विचार करायचे अरे आपण कितीही वाईट दिवस काढू, पण आपल्या पोरा बाळांवर ते वाईट दिवस येऊ द्यायचे नाही. म्हणून ते तिकडच्या तिकडच निस्तरायचे. पण आई वडील गेल्यानंतर ते वाईट प्रसंग आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. आणि ती वाईट प्रसंग पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये नसल्यामुळे मग आपण त्यांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, मोठमोठ्याने आरडतो काय, पण तेव्हा फक्त उरतात त्यांच्या आठवणी, आठवणी आणि आठवणी. जगा
सीती बघा माझी, तुमचे आई वडील वारले ना, तुमचा सुखाचा समुद्र कायमचा कोरडा झाला. एकदा ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल, पण तुमच्या आमच्यामधून गेलेले आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. बघा, आणि ज्यांचे कुणाचे आई वडील वारले ना, त्यांच्या नावाने झाडं लावा. तुमची आई जशी तुम्हाला पिशवी भरून खाऊ खायला द्यायची, तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला खायला देईल. याने काय होईल? आई वडील गेल्यानंतर सुद्धा ते झाडाच्या रूपाने तुमच्या दारामध्ये आयुष्यभर उभे राहतील. आणि आईचं आणि झाडाचं एक कनेक्शन आहे बरं का. कसं काय? एका आईला 2 मुलं असतात. एक आईसोबत बोलतो, दुसरा आईसोबत बोलत नाही, पण आई दोघांनाही सारखाच जीव लावते. जो आईसोबत बोलतो त्यालाही लावते आणि जो बोलत नाही त्यालाही लावते. तसंच आहे झाडांचं. जो झाड लावायला आलाय झाड त्यालाही सावलं देतं की नाही, आणि जो झाड तोडायला आलाय त्यालाही सावली देतं, जो झाड लावायला आलाय त्यालाही सावली देतं. जो भांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. त्यामुळे आई वडिलांच्या नावाने झाडं लावा. आणि बघा, अहंकार कधी करू नका. कारण अहंकार हा माणसाला माणसातूनच नाही तर जगातून उठवत असतो. कसं काय? रावण हा खूप चांगला होता, पण तो जर संपला असेल तर याला कारण आहे फक्त अहंकार. रावणाने खरंच सीता पळवली होती का महाराज? नाही. रावण हा खूप चांगला होता. महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त कोणता असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर लंकापती रावणाकडे बोट दाखवलं. 7 तास पूजा करायचा रावण. रोज 1000 ब्रह्मकमळ महादेवाला अर्पण करायचा रावण. 14 माणसे गावाला होती, त्याने फक्त पूजेचीच व्यवस्था करायची. आणि रावण जर पूजेला बसला तर 7 तास रावण पूजा करायचा. एक दिवस अशी गंमत घडली की रावण पूजेसाठी बसलाय. 999 कमळ समोर होती, एक कमळ कमी पडलं. रावण विचार करतोय, अरे आता जर आपण उठलं तर भक्तीमध्ये अंतर पडतंय, आणि नाही उठलं तर एक कमळ कमी पडतंय. आता करायचं काय? एका क्षणाची उसंत न घेता उडवलं आपलं मुंडकं आणि शीर कमळ म्हणून महादेवाला अर्पण केलं. असा महान शिवभक्त लंकापती रावण. एकदा विण्याची तार तुटली म्हणून भजन थांबवलं नाही, आतड्याचा धागा काढला आणि विण्याला लावला. असा महान शिवभक्त लंकापती रावण होता. रावणाने सीता पळवली नव्हती. रावणाने सीता पळवली नव्हती. मग जी पळवली ती कोण होती? त्याचं उत्तर असं आहे बघा. प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा बाप आहे. सगळ्या जगाचं मन त्यांना कळतं, आणि आपल्या पत्नीला रावण घेऊन जाणार आहे हे रावणाला माहिती नव्हतं का? प्रभू रामचंद्रांना माहिती नव्हतं का? अहो, ज्या वेळेला रावणाचा मामा कोण? मारीची. रावणाचा मामा मारीची आणि रावणाचं सीता पळवण्याचं कटकारस्थान झालं. रावण बोलला मारीचीला, मामा तुम्ही सोनेरी हरण व्हा, सीतेच्या समोरून धावा, सीता तुमच्या सोनेरी चांबड्याला भाळे, राम तुमच्या मागे धावे आणि मी गोसाव्याचं रूप धारण करून सीतेला पळवून आणे. हे कटकारस्थान ज्या दिवशी झालं त्याच दिवशी प्रभू रामचंद्रांना क्लिक झाली. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी खरी सीता अग्निदेवाच्या स्वाधीन केली आणि मायावी सीता प्रकट करून कुट्यात ठेवली होती. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, अहंकार कधी करू नका. अहंकारामुळे काय होतं बघा. आणि ज्या वेळेला रावणाने सीतेला आणलं, लंकेमध्ये अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं, त्यावेळेला तिला संरक्षण म्हणून, तिला जोडी म्हणून एका त्रिजटा नावाच्या राक्षसिनीला ठेवलं. नामदेव महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, सांगो त्रिजटे सखरे ऐसी मात देईल का भीती नाही रघुनाथ. म्हणजे सीता माता विचारते त्या त्रिजटेला, सांग ना सखे, सांग ना मैत्रिणी, माझे राम मला या जन्मात भेटतील की नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे, ज्या दिवशी रावणाने सीतेला अशोक वाटिकेत आणलं त्या दिवसापासून प्रभू रामचंद्र लंकेत येईपर्यंत रावण
लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशानं एकदा एकांतामध्ये असताना रावणाने मंदोदरीला प्रश्न विचारला होता. मंदोदरी ही रावणाची पतिव्रता पत्नी होती. त्यामुळे एकदा मंदोदरीने रावणाला प्रश्न विचारला एकांतामध्ये असताना, काहो स्वामी, काहो मालक, काहो पतिदेव, माझ्यामध्ये एवढं काय कमी आहे आणि त्या सीतेमध्ये एवढं काय जास्त आहे म्हणून तुम्ही तिला घेऊन आलात? आणलं तर आता तुम्ही तिच्याकडे जात पण नाही, फिरकत पण नाही, पाहत पण नाही, मग तुम्ही तिला आणलं का? तेव्हा रावण सांगू लागला मंदोदरीला, अगं मंदोदरी, सांगायचं नव्हतं पण तू सांगायची वेळ आली आहे म्हणून सांगतो बघ. प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा बाप आहे, सगळ्या जगाचं मन त्यांना कळतं आणि जगाच्या बापाच्या पत्नी ती आपली कोण असेल? प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा बाप आहे, तर जगाच्या बापाची पत्नी आपली आई आहे ना. आईकडे कोणी वाईट नजरेनं बघतं का? म्हणून ऐक मंदोदरी, सीता ही माझी आई आहे. कसं काय आई आहे? तेव्हा रावण सांगू लागला, अगं मंदोदरी ऐक, सांगायचं नव्हतंच पण तू सांगायची वेळ आली म्हणून सांगतो. एकदा नारदांची आणि माझी भेट झाली आणि मी नारदांना प्रश्न विचारला होता. म्हटले, काहो नारद मुनी, मला माझा उद्धार करायचा आहे, त्यासाठी मी काय करू? तेव्हा मला नारदांनी सांगितलं की तुम्ही देवाला शरण जा. पण मी बोललो, मी जर देवाला शरण गेलो तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल, मला माझ्या संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करायचा आहे, त्यासाठी मी काय करू? तेव्हा मला नारदांनी सांगितलं की तुम्ही देवाच्या पत्नीचं हरण करा, म्हणजे सीतेला पळवा. याने काय होईल? तुम्ही जर सीतेचं हरण केलं तर प्रभू रामचंद्र तुमच्या लंकेत येणार आणि तुमच्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार होणार. हे जेव्हा मला नारदांनी सांगितलं मंदोदरी, तेव्हा सगळं कुळ उद्धारणार्थ सीता सोडून या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लंकेत आले तेव्हा रावणाचा आणि प्रभू रामचंद्रांचं घनघोर युद्ध सुरू झालं. रावण खाली कोसळला, रक्ताच्या धारोळ्यात पडला, तोंडातून गळागळा रक्त वाहतंय. सगळ्या जनतेच्या समोर विचारतोय, सांगा ना देवा, विजय तुमचा आहे की माझा? सांगा ना देवा, विजय तुमचा आहे की माझा? प्रभू रामचंद्र शांतपणे उभे होते, कारण त्यांना माहिती होतं विजय माझा नाही, विजय रावणाचा झालाय. लक्ष्मण म्हटलं, अरे हा येडा झाला की काय? धडधडीत खाली कोसळलाय, रक्ताच्या धारोळ्यात पडलाय, तोंडातून रक्त वाहतोय आणि विचारतोय, तेव्हा विजय तुमचा आहे की माझा आहे? प्रभू रामचंद्र काहीच बोलत नव्हते. त्यांना माहिती होतं विजय माझा नाही, विजय रावणाचा झालाय. हा नाही माझ्या अयोध्येत आला तर मी याच्या लंकेमध्ये आलोय. विजय रामाचा नाही तर रावणाचा झाला. म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पृथ्वीवरती असा एकच मनुष्य आहे बाबा, ज्याने अहंकार जिंकलाय, त्याचं नाव आहे रावण. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत राहिला नाही. म्हणजे अहंकार हा माणसाला माणसातूनच नाही तर जगातून उठवतो, नवे नवे संपूर्णच टाकतो. त्यामुळे कधीच अहंकार करायचा नाही. मरण डोळ्यापुढे ठेवायचं. मरण डोळ्यापुढे ठेवायचं. आता मरण डोळ्यापुढे ठेवायचं म्हणजे काय करायचं? सध्या लोकांच्या लक्षातच नाही बाबा की आपल्याला मरायचं म्हणून. कसंही राहतात, काहीही खातात, कसंही वागतात, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जरी तुमच्या मरणाला विसरले असाल ना, पण जो मरणाच्या खात्यावरती बसलाय ना वरती, तो नाही तुम्हाला विसरला. कसं काय? बघा, एक उदाहरण सांगते तुम्हाला. आपण समजा एखादी गाडी घेतली, हप्त्यावर घेतली ती गाडी. त्या गाडीचा हप्ता आपल्याला कधी भरायचा आहे ते आपल्याला माहित नसतं. पण जो हप्त्यावाला साहेब असतो ना, साहेब, त्याला मात्र ते माहित असतं. तो साहेब काय करतो? ज्या दिवशी, ज्या तारखेला आपल्याला गाडीचा हप्ता भरायचा आहे, त्याच्या 4-5 दिवस अगोदरच आपल्याला संदेश पाठवत असतो, या तारखेला तुम्हाला गाडीचा हप्ता भरायचा आहे, सावध व्हा. जसा हप्त्यावाला साहेब आपल्याला 4-5 दिवस अगोदरच संदेश पाठवून सावध करत असतो, अगदी त्याचप्रमाणे मरणाचाही संदेश काही दिवस सावध
बघा, आपली वेळ संपत आलेली आहे. आपला विषय चालू होता मरणाचा. ही संदेश आपल्याला काही दिवस अगोदर पासूनच येत असतो. बघा, पहिला पुरावा दिलाय आपल्याला. तुम्हाला ऐकायचंय का? ऐकायचंय का? पाठीमागे कंटाळा आला का? ऐकायचंय का? मी तुम्हाला सांगू शकते बरं का, फक्त तुम्ही घाबरायचं नाही. मरणाचा संदेश आपल्याला काही दिवस अगोदर पासूनच येत असतो. पहिला पुरावा दिलाय आपल्याला तुकाराम महाराजांनी, दुसरा पुरावा दिलाय ग्रंथांनी आणि तिसरा पुरावा दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. पहिला पुरावा दिलाय तुकाराम महाराजांनी. मरणाचा काळ कसा ओळखावा, मरणाचा संदेश आला कसं ओळखावं, तुकाराम महाराज म्हणतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मरणाची भीती जवळ आली. तुकाराम महाराज म्हणतात, जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान आणि मुळी म्हणजे केस. म्हातारपणामध्ये आपल्या कानावरचा केस पांढरा झाला की समजायचं मरणाचा संदेश आला. आता नका बघू, कानावरचे केस चेक करत जा. बघा, पुढचा पुरावा दिलाय ग्रंथांनी. कथा कल्पतरू ग्रंथामध्ये असं वर्णन आले आहे, 3 नंबर स्तबकामध्ये असं वर्णन आलंय की एकदा राजा जन्मजयाने वैशंपायन ऋषींना प्रश्न विचारला होता. म्हटले, ऋषीमुनी, मरणाचा काळ कसा ओळखावा? आपण मरणार आहेत कसं ओळखावं? मरणाची काही लक्षणं आम्हाला सांगा. तेव्हा वैशंपायन ऋषी राजा जन्मजयाला सांगतायत. म्हटले, ऐक राजा, आकाश एकदम स्वच्छ आहे, ऊन पडलंय आणि आपण जर पूर्व दिशेला चाललो तर नैसर्गिकरित्या आपली सावली पश्चिम दिशेला पडली पाहिजे. पण आपली सावली पश्चिम दिशेला न पडता इतर कोणत्याही दिशेला पडली की समजायचं 6 महिन्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे. अजून सांगा ना ऋषी मुनी. तेव्हा वैशंपायन ऋषी राजा जन्मजयाला पुढचं लक्षण सांगतात. म्हटले, ऐक राजा, आपण एखाद्या पाण्याच्या ठिकाणी गेलो, नदीवरती गेलो, विहिरीवरती गेलो, एखाद्या तळ्यामध्ये गेलो, त्या पाण्यामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण शरीर दिसतंय, हात दिसताय, पाय दिसताय, पण आपलं मुंडकं, आपलं डोकं त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसत नसेल तर समजायचं 4 महिन्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे. पुढचं लक्षण वैशंपायन ऋषी राजा जन्मजयाला सांगतात. ऐक राजा, आपण आंघोळ करतोय, आंघोळ करताना आपण बादल्या पाणी आपल्या अंगावरती ओततोय, पण तेवढं पाणी ओतून सुद्धा आपल्या या हृदयाचा भाग आणि दोन्ही खांदे जर कोरडे राहिले, त्या दिवशी समजायचं 2 महिन्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे. आता हा पुरावा दिलाय ग्रंथांनी, तिसरा पुरावा दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. काकड आरती संपली की लगेच आपण कसं होतो, कानी घालून या बोट, नाद जे ऐकावे न ऐकता जाणावे नव्हे. आपल्या कानामध्ये 2 बोटं घालायची. प्रत्येकाच्याच कानामध्ये देवाने एक असा आवाज निर्माण केलाय की तो प्रत्येकाच्याच कानामध्ये आपल्याला ऐकायला येतो. पण ज्या दिवशी तो आवाज बंद होईल, ज्या दिवशी तो आवाज आपल्याला ऐकायला येणार नाही, त्या दिवशी समजायचं 9 दिवसानंतर आपलं आयुष्य संपणार आहे. पुढचं चरण, भुवयाच्या काठी न दिसता जाणार आयुष्याची गणना 7 दिवस. आपण जर डोळे वर करून बघितलं, प्रत्येकाला भुवया दिसतात, आपल्या प्रत्येकाला दिसतात, घरी जाऊन बघा, प्रत्येकाला दिसतात. ज्या दिवशी आपल्या भुवया आपल्याला दिसणार नाही, त्या दिवशी समजायचं आयुष्याची गणना 7 दिवस. पुढचं चरण, डोळा घालून या बोट, चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. आपण जर डोळे बंद केले, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक असं चक्र निर्माण केले देवानी की ते प्रत्येकाला दिसतं आणि प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये आहे. पण ते चक्र आपल्याला ज्या दिवशी दिसणार नाही, त्या दिवशी समजायचं 5 दिवसानंतर आपलं आयुष्य संपणार आहे. आणि शेवटचं चरण, नासाग्रीचे अग्र न दिसता नयनी, तेची दिदी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा दिसणार नाही, त्या दिवशी समजायचा आज आपला शेवटचा दिवस
घाबरू नका, बघू पण नका, घरी जाऊन बघा. त्या दिवशी समजायचं आज आपण मरणार आहे. मग त्या दिवशी काय करा, दिवसभर राम कृष्ण हरी म्हणा. आणि हे जर कुणाला मान्य नसेल तर शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पहावी गे विठ्ठल वर्ष श्राद्ध विधीचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आपण हा कीर्तनाचा उत्सव या ठिकाणी आयोजित केला. या कीर्तन सेवे प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक सर्व या ठिकाणी अतिशय सुंदर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपले जवळचेच कचरू महाराज शिंदे अतिशय सुंदर त्यांचं गायन आहे. आज ते या ठिकाणी सेवेला उपस्थित राहिले. महाराजांचे मी मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराजांचे धन्यवाद. तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक आपले नाशिकचे भूषण गायनाचार्य हरिभक्त पारायण नारायण महाराज वाघ आज या ठिकाणी सेवेला उपस्थित राहिले. त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच इकडे मृदुंग रत्न गोकुळ महाराज मनोज महाराज अतिशय सुंदर त्यांचं वादन आहे. दादाही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी जवळच आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये महाराजांची संस्था आहे हरिभक्त पारायण अतुल महाराज परदेशी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद. तसेच या ठिकाणी महाराजांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व बाळ गोपाळ अतिशय सुंदर दादाचा आवाज आहे. सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद देते. आणि इकडे विनेकरी काय विचार विनेकरी आपल्याला लाभलेले आहेत. साई महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले दादा अतिशय सुंदर तुमची साऊंड सिस्टीम आहे. तुमचेही मनापासून धन्यवाद. तसेच YouTube चॅनल बालाजी TV चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचेही मनापासून धन्यवाद देते. तसेच तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्व घेळ परिवार आणि घेळ परिवाराचे सर्व विल्होळीचे ग्रामस्थ तसेच घेळ परिवाराचे सर्व नातेगोते परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या बाळ गोपाळांसाठी एकदा मोठ्याने टाळ्या. मी काय केलं बरं तुमचं सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद देते. आणि बघा याच ठिकाणी कैलासवासी बाबूराव कारभारी घेड यांचे 13वे पुण्यस्मरण असल्या कारणाने या ठिकाणी 15/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता या ठिकाणी 4थे पुण्यस्मरण बाबूराव कारभारी घेड यांचे या ठिकाणी कीर्तनाचा पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निमंत्रक आहे श्री विष्णू अण्णा बाबूराव घेड तसेच ज्ञानेश्वर बाबूराव घेड विजय बाबूराव घेड तसेच घेड परिवार व ग्रामस्थ विल्होळी. या ठिकाणी 15 तारखेला हरिभक्त पारायण कृष्णा महाराज कमातकर यांचे या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तरी या ठिकाणी सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. तसेच मला आज या ठिकाणी इथे येण्याची संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे असणारे आमचे विष्णू अण्णा घेड त्यांचेही एक मनापासून धन्यवाद देते. आणि जनार्दनी शरण जनार्दनी शरण
त्यांचे गैर परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. या मातोश्री आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आई काय असते? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं स्वरूप म्हणजे आई.
या मातोश्रीला मी राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीनं, खासदार राजाभाऊ वाजे, अहिल्यादेवी होळकर वारकरी भवनाच्या वतीनं मी मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यानंतर महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार सुदाम महाराज घाटगे श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर तुम्ही बोला. प्रथम तुम्ही. आज 1 वर्षापूर्वी चंद्रभागाबाई दामोघेर यांचं त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या वरिष्ठांच्या निमित्ताने या ठिकाणी युवा कीर्तनकार पाटीलताई यांनी अगदी असं सुंदर या ठिकाणी कीर्तनातून, कीर्तनरूपी सेवेतून सगळ्यांना संदेश दिला. लक्ष्मी काय असती, सरस्वती काय असती, त्याच्यात परत जन्म आणि भरत याच्यावर सुंदर असं काही या ठिकाणी कीर्तनातून प्रबोधन केलं. त्याच्याबद्दल मी सगळ्या घेर कुटुंबाच्या वतीने आणि सगळ्या गावाच्या वतीने ताईला धन्यवाद देतो. तसेच या कुटुंबावर 1 वर्षापूर्वी जी दुःखाचं छाया झालं, छाया पसरली, त्यानिमित्त त्यांच्या मुली, त्यांचे नातवंड, त्यांचे सर्व पुतणे, विस्तवाला असू, दादा असू, संजू असू, सर्व विजू असू, सर्वांचे जे दुःख झालं, त्यांच्या सर्व कुटुंबावर, त्यांच्या नातेवाईकांचं जे दुःख झालं, त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव. आणि मी माझ्या सारोळ गावाच्या वतीने आणि माझ्या नवरे कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिर शांती देव ही परमेश्वर सध्या प्रार्थना करतो आणि थांबतो. आता महाराज बोलतील. 80 कळवळ्याची जाती करी लाभाविल प्रीती. तुमच्या आमच्या परिचयाच्या असणाऱ्या तुम्हाला सर्वांना सोडून गेलेल्या या जगती तलातून, जन्म आणि मरणरूपी संसारातून या मृत्यू लोकात जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. अशा असणाऱ्या कैलासवासी चंद्रभागाबाई दामोघेर, या चंद्रभागाबाई या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताचे नैमित्तिक कर्म आहेत. या नैमित्तिक कर्माच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या पायिकाशी असणाऱ्या युवा कीर्तनकार श्री भक्तीपरायण ऋतुजाताई शिन्नरकर यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं चिंतन केलं. त्याबद्दल सर्व उपस्थित भाविकांच्या वतीने त्यांचे आभार मानूया. खऱ्या अर्थाने शास्त्रकारांनी काही कर्म सांगितली, त्यातील आजचे जे कर्म आहे ते एक नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतं. त्याचं कारण काय? हा मृत्यू लोक आहे. इथं आल्यानंतर उपजले ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र नशीब परिब्रह्मेला जन्माला आलेल्या मनुष्याला जावं लागतं. येथे आले अवतार येरते पावर जीव किती, ते 10 अवतार झाले, त्यांना संपावं लागलं. वाघमाराज भागवतकार सांगतात 24 अवतार झाले, 24 अवताराला संपावं लागले. संत बातमी म्हणतात अनंत अवतार विषयी भक्ता कारणी अनंत अवताराला सुद्धा संपावं लागलं. याचं कारण हा मृत्यू लोक आहे. कैलासातली देवता भगवान शंकर आहे, पाताळातली देवता शेष देवता आहे, सत्य लोकातली देवता ब्रह्मदेवता आहे आणि मृत्यू लोकातली देवता मृत्यू देवता आहे. मग मृत्यू देवता ही मृत्यू लोकातली देवता असल्यामुळे मृत्यू लोकात आलेल्या जीवाला जावं लागतं. पण आपल्यावर कुणाचे तरी ऋण आहे, त्या ऋणातून आपण उतारे होऊन गेलो पाहिजे. म्हणून आपल्यावरती जे ऋण आहे, पहिले सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे, दुसरे चंद्राचे आपल्यावरती उपकार आहे, तिसरे संतांचे आपल्यावरती उपकार आहे, चौथे देवाचे आपल्यावर उपकार आहे, 5वे वृक्षाचे आपल्यावर उपकार आहे आणि 6वे जन्म देणाऱ्या आईचे उपकार आहे. 6वे जन्म देणाऱ्या आईचे उपकार आहे. म्हणून सूर्याचे उपकार आपल्याला फेडता येतात. कशाने? सकाळी सकाळी नवीन वस्त्राची दशी अर्पण केली की सूर्याचे उपकार फेडतात. लाज नाही माया आता कौरव. चंद्राचे उपकार फेडतात. तीर्थयात्रा करून आल्यानंतर अर्ध पुण्य समर्पित केलं का चंद्राचे उपकार फेडतात. वृक्षाचे उपकार वृक्ष उपकाराने फेडतात. काय सांगू आता? संतांचे उपकार बदल निरंतर जागृती, संतांचे उपकार संत शेवेने फेडतात. परंतु संतांचे उपकार संत शेवेने फेडतात, वृक्षाचे उपकार वृक्ष लोकांनी फेडतात. पण भगवंताचे आपल्यावर उपकार आहे ते भगवंताच्या भजनाने रामचिंतनाने फेडतात. पण जन्म देणाऱ्या आईचे जे उपकार येतात ते कशाने फेडले जातात? सकळ तीर्थाची या धुरे जी एक माता आणि पितरे त्या शेवीची किरण डोल की जी शरीरे, की आईचे उपकार आईच्या शेवने फेडतात. पण या आईच्या कुळात आलेल्या ज्या मुली असेल किंवा ज्या नाते असेल त्यांनी आयुष्यभरी सेवा केली, त्या उपकारातून त्या उतराई झाल्या. पिंड पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गया वर्जन. आज या पितृ
अंतुरणातून ते व्यक्त झाल्या. म्हणजे आई म्हणजे दुधावरली साय, आई म्हणजे लंगड्याचा पाय, आई म्हणजे अंगण्याची काठी, जी सर्व मुलांवर सारखं प्रेम करते तिचं नाव आई. टोक्यात असलेली भाकरी चटकून चटकून चारी मुलांना वाटलं जातं तिचं नाव आई. आणि एखाद्या मुलाला केलेला अपराध जी पोटामध्ये साठवते तिचं नाव आई. अशी आई या जड कुटुंबात ती निघून गेली. प्रभू करो या मृत प्रेताला पुनर्जन्म योग्य ठिकाणी मिळव. श्राद्ध काय करावं का जन्म देणाऱ्या आईने आपल्यावर अलोकात उपकार केलेले असतात. त्या उपकारातून उत्तराय होण्याकरता शास्त्राने जे कर्म सांगितलं ते म्हणजे प्रथम पुण्यस्मरण. असे पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी वैयक्तिक माझ्या घाडगे कुटुंबियाच्या वतीने, सर्व महाराज मंडळीच्या वतीने, उपस्थित भाविकांच्या वतीने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी या ठिकाणी थांबतोय. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक महाराष्ट्रातील मल्लंगाचार्य वाकचौरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषत्वाने आमचे कचरू महाराज एक आम्ही पहिला फेटा बांधला. आतापर्यंत 100 कीर्तन त्यांनी बाजी वाजवली असते. त्यांच्याच गावी पहिला फेटा बांधला. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. एक वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आणि कीर्तनकार उत्कृष्ट असे वाघ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून आलेले विठोबाचा लेकरवाळा संघ गोपाळांचा मेळा, निवृत्ती खात्यावरील सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वरी मागे मुक्ताई सुंदर, अशा मुलांना या ठिकाणी कार्यक्रमाची भव्यता दिव्यता शोभा वाढवली. सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतोय. आलेल्या भाविकांनी पाहुणे मंडळींनी भोजन केल्याशिवाय मी जाऊ नये. श्री विठ्ठल. दोषोनी मज द्यावे पसायला नाही. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूतास परस्परे जडो मैत्र जीवांचे तुलितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांचित तोटे नावो. प्राणी जात वर्षते सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मालयाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्परूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे कर्णव पियुषांचे चंद्रमय लांछन. मार्तंड तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सूर्य होतो किंबहुना सर्वसुखी. पूर्ण भूमी तिने लोकी. भजो आदि पुरुखी अखंडित. अनेक ग्रंथ बुझे विशेष लोके. द्रष्टान दृष्टी विजय वाळोते. येथे मरे श्री विश्वेश्वरावो. आवोईल दान पसावो. हेने वरी ज्ञान देव सुखिया झाला. हेने वरी ज्ञान देव सुखिया झाला. हेने वरी ज्ञान देव